कोयना धरणात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे 24 तासात धरणात तब्बल 6 टीएमसी पाणी वाढलंय। महाबळेश्वर आणि परिसरात झालेल्या पावसामुळे हा दिलासा मिळालाय। आज 5 टीएमसी पाणीसाठा वाढल्यानं कोयना धरणात एकूण 30.27 टीएमसी पाणीसाठा साठलाय। त्याचबरोबर पुणे शहर आणि ग्रामीण भागातही पाऊस झाल्यानं लवकरच पाणी कपातीचं संकट दूर होईल अशी आशा निर्माण झाली आहे। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होत असताना तिकडे पश्चिम महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती हे सांगण्यासाठी आमची प्रतिनिधी हर्षदा स्वकुळ आपल्या सोबत आहे। हर्षदा, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झालेली आहे। एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातल्या पावसाची स्थिती काय आहे? दीपक, आपल्याला माहिती आहे की अगदी 24 तासांपूर्वी हवामान विभागानं सुद्धा हे सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या वरती पश्चिमेकडून आणि उत्तरेकडून येणारे वारे एक प्रकारे आपण म्हणूयात त्याचं मिश्रण झालं आणि त्यामुळे महाराष्ट्राला खूप चांगला पाऊस सध्या अनुभवायला मिळतोय आणि पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा खूप चांगला पाऊस अनुभवायला मिळतोय। पुणे जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर ती सुद्धा सरासरीपेक्षा अधिक पाऊस 1 जुलैपासून ते आतापर्यंत झालेला आहे। मुळशी, भोर, जुन्नर, वेल्हे हे तालुके पाहिले तर तिथे सुद्धा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे आपण त्याची सरासरी आकडेवारी पाहिली तर ती साधारण 199 मिलीमीटर ही सरासरी आकडेवारी आहे कालपर्यंतची जुलै महिन्यातली आणि तीच आकडेवारी मागच्या वर्षी किंवा आतापर्यंतची नॉर्मल आकडेवारी ही साधारण 100 मिलीमीटर असते। त्यामुळे आपण ह्या आकडेवारीवरून आपल्याला कळू शकतं की खूप चांगला पाऊस सध्या पुणे जिल्ह्यातही पडतोय। पुणे शहराचा विचार केला तर पुणेकरांना काहीसा सुखद अनुभव येतोय, कारण खडकवासला धरण जिथे सगळ्यांचे डोळे लागले होते, जे अगदी तळ गाठला होता त्या धरणाने, ते आता 74.90% एवढं भरलेलं आहे आणि त्यामुळे आता हे धरण पूर्ण क्षमतेने कधी भरतं आणि नेहमीप्रमाणे या धरणातून पाण्याचा विसर्ग कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जी 4 महत्त्वाची धरणं आहेत, टेमघर, खडकवासला, वरसगाव आणि पानशेत, ही 4ही धरणं आता चांगल्या स्थितीत आहेत। टेमघरमध्ये तर मागच्या 24 तासात जवळपास 143 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर खडकवासला आणि बाकी 2 धरणात सुद्धा चांगला पाऊस आहे। जवळपास 80 मिलीमीटर पावसाची नोंद ही बाकी 2 धरणात झाली आणि खडकवासल्यामध्ये 30 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आजच आपण महापौरांशी या संदर्भात बोललो की पाणी कपात आता जी पुण्यामध्ये सुरू आहे, 1 दिवसाआड पाणी सुरू आहे, तर त्याबाबत काही महत्त्वाचा निर्णय होईल का? पण सध्या तरी या 4ही धरणात मिळून साधारण 28 ते 29 टीएमसी पाण्याची गरज आहे, अपेक्षा आहे आणि तरच सध्याची जी 1 दिवसाआड पाणी कपात आहे ती रद्द होऊ शकते। त्यामुळे सध्या या 4ही धरणात मिळून 10 टीएमसी पाणी आहे। पुढचा 1 आठवडाभर असाच पावसाचा राहिला तर अर्थातच हे पाणी कपातीचं आता जे 1 दिवसाआड पाणी मिळतं आहे ते संकटही दूर होईल। पण एकंदरीत पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा या सगळ्याचा सारांश पाहिला तर अर्थात पाऊस खूप चांगला आहे। पुणे शहरात आता काहीशी विश्रांती दिली पण रिमझिम चालू आहे आणि सतत ढगाळ वातावरण सुद्धा आहे। त्यामुळे आपण आशा करूयात की पुढच्या 1-2 आठवड्यातच हे सगळं जे पाणी संकट आहे सगळ्यांवरच ते निसरेल। निश्चितच अपेक्षा आहे की पाऊस जोरदार बरसेल आणि तू म्हणालीस की तसं पुणेकरांवरचं पाणी कपातीचं संकट दूर होईल। हर्षदा, वेळोवेळी तुझ्याकडनं ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।